लोकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। थोडे आहे चित्त साह्य झालिया, हर्षामर्ष पाही अंगी पांडुरंगी सरले ते। अवघ्या साधनाचे सार न लगे फार शोधावे, तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान। हर्षामर्ष पाहे अंगी पांडुरंगी सरले, नाही अंगी पांडुरंगी सरले ते। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाचं साध्य, परमार्थाचं ध्येय, परमार्थाचं फल या विषयीची मीमांसा करतात। मोठं साध्य संपादन करायचं असेल, साधना मोठी करावी लागते, कालावधी ही मोठा लागतो। हा सर्वसामान्य व्यवहारातला नियम आहे। मोठं साध्य करायचं, हिरा खरेदी करायचा, ट्रक घेऊन चालला, ट्रकभर हिरे आणायचे। तर आता हिरा ही मोठी वस्तू आहे, त्या मोठी वस्तू आणायची असेल तर पैसे काय लागतात, मोठे लागतात। तसं सगळ्या आभासात्मक वास्तव जे साध्य आहे जगामध्ये, त्या सगळ्या साध्यामध्ये भगवत प्राप्ती हे साध्य सगळ्यात मोठे आहे। आणि म्हणून भगवत प्राप्ती करता साधना ही मोठी करावी लागते, त्या साधनेला कालावधी ही मोठा लागतो। व्यवहारांतर्गत जी साधने ती ज्यांनी प्राप्त होतात, त्या साधनांनी देवाची प्राप्ती नाही होत महाराज। व्यवहारातली बहुतेक साध्य पैशाने प्राप्त होतात, सत्तेने प्राप्त होतात, तपाने प्राप्त होतात। व्यवहारातली साध्य प्राप्त करायची असतील तर एकतर पैशाने प्राप्त होतात। आता सगळेच साध्य पैशाने नाही प्राप्त होत। नोटा बदलून टाकायच्या, एखाद्याने ठरव की चालू जे चलन आहे ते चलन काय करायचं, बदलून टाकायचं। आता हे पैशाने होईल का? चालू चलनच बदलायचं असेल तर ते पैशाने नाही होणार। त्याच्याकरता काय लागेल, सत्ता लागेल। सत्ता दिशाने ठरवलं तर ते बदलता येतं, बदलता येऊ शकतात। या सगळ्याला आपल्याला अनुभव आहे। गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, कपडे घ्यायचे, पैशाने होतं हे काम। माणसं पण विकत घेता येतात पैशाने, पण सगळीच कामं पैशाने नाही होत। मग काही कामाला सत्ताच लागत आहे। सत्ता आणि पैसा ही जे काम करू शकत नाही ते काम तपश्चर्या करत असते महाराज। भारद्वाज मुनींच्या विषयी रामायणामध्ये कथा येते। भरत 16 अयोध्येतल्या लोकांना घेऊन, चतुरंग सैन्य घेऊन प्रभू रामचंद्रांचा तिथंच अभिषेक करून पुन्हा अयोध्येला परत आणण्याकरता म्हणून
अयोध्येहून निघालेले आहेत. श्रृंगवेरपूरमध्ये त्या याची भेट झाली, काय नाव त्याचं, राजा निषेधराज गोवक, त्याची भेट झाली. तो चित्रकूटापर्यंत भगवंताच्या बरोबर आलेला होता. भगवान कुठे हे त्याला नक्की माहिती होतं. भरताचा भाव शुद्ध हे त्याला कळाल्यानंतर तो भरतालाही अशा प्रकारचा शरण आलेला. मग त्याला बरोबर घेतलं आणि मग आणखीन कुठं मुक्काम झाला. भगवंताने जिथं मुक्काम केला, भगवान जिथं झोपले, जिथं थांबले, तिथं थांबत मग भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये, भारद्वाज मुनीच्याकडे ज्या वेळेला हे सगळे गेलेले आहे, प्रयागला मला वाटतं भारद्वाज मुनींचा आश्रम होता. तिथं आश्रम तो वनातच असेल ना. तिथं रामायणामध्ये लिहिलेलं आहे की भरताबरोबर जेवढे आलेले होते, भरताचा अधिकार पाहण्याकरता त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्र रूम, खाट, गादी, दुलई, उशा, सेवा करायला माणसं, प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली. कुठं? जंगलामध्ये प्रत्येकाला. आता मला सांगा की भरत आल्यानंतर ते सगळं केलं ना. आता हे काम कोणती सत्ता करू शकते आणि कोणता पैसा करू शकतो? काही सेकंदामध्ये प्रत्येकाकरता स्वतंत्र रूम, खाट, त्यांची जेवण्याची व्यवस्था, घोड्याला लागणारा चारा, काय हत्ती बरोबर असतील हत्तीला लागणारा चारा, बैलगाड्या असतील तर बैलाला लागणारा सगळं. कुणाला तंबाखू लागत होती तर तंबाखू. आता अयोध्येतले लोक म्हटल्यानंतर काय एवढे निर्व्यसनी असतील का? ते पंढरपुरात येते वारी करायला, देवाची सेवा करायला म्हणून तो सगळे व्यसन घेऊन येतात. सगळी व्यवस्था त्याने केली. तर हे कार्य पैसाही नाही करू शकत, सत्ताही नाही करू शकत. एकदा इतक्या कमी वेळेमध्ये हे कार्य कशाने होतं? तपानी. एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. पण महाराज, भगवंताची प्राप्ती ना पैशाने होते, ना सत्तेने होते, ना तपाने होते. भगवत साक्षात्काराला तपही कमी पडतं. नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, अहम तपसा न इज्जया न दानेन न, या साधनाने, साधनाशिवाय त्याची प्राप्ती होत नसली तरी साधनाने प्राप्ती होते असं नाही. त्यामुळं कठीणही आहे, खूप वेळही लागतो, तो दूर आहे अतिशय. असं असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात, जर एका हातवटीनं आपल्याला त्याची साधना केली, म्हणजे एखादी एक वस्तू जर आपल्याला सहकार्य मिळाली, तर मग मात्र ते कठीणही नाही आणि लांबही नाही. अन्यथा बहुनाम जन्मनाम अंते, ज्ञानाच्या द्वारा सुद्धा त्याची प्राप्ती होण्याकरता
अनेक जन्म घ्यावे लागतात. जन्म बहुजन्मी केला लाग, तो हा भाग भागवतो. एकाने जर सहकार्य केलं तर मग अवघडही नाही आणि लांबही नाही. थोडे आहे. पहिल्या थोडे आहेचा अर्थ आहे सोपे आहे. एरवी अत्यंत कठीण आहे. दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. तत् पतः अर्थात तो मार्ग, भगवत प्राप्तीचा मार्ग दुर्गम अत्यंत कठीण आहे. असं कोण चहा पिणारे सांगतात असं नाही. विषयासक्त असणारे सांगतात असं नाही. कवया, कवया म्हणजे टलाट हिंगण बेट लावणारे नाही. संस्कृत मध्ये कवी हा शब्द काव्य करणारा नाही आलेला. कवया दीर्घदर्शिनः क्रांतदर्शिनः. गीतेमध्ये हा बऱ्याच ठिकाणी आलेला शब्द कवया. किंकर्म किमकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. अत्र कवयः अपि मोहिताः. 8व्या अध्यायात आलेला आहे. कवया 8व्या अध्यायात आलाय. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्या. गुरुवारी वैकुंठ असे भाऊसाहेब नेहमी सांगायचे, वेळेला आपल्या खिशात असलेलेच पैसे कामाला येतात. गण त्यांनी भरवसा दिलेला आहे, पण ते वेळेवर येतीलच याचा काही भरवसा नाही. येणार नाही असं नाही, पण येतीलच असं नाही. त्याच्यामुळं आपल्या आपल्या खिशात असल्यावरच माणसाने उद्योग करावा. तेव्हा कवयः तिथं ज्ञानोबाराय म्हणतात, एथ मोहिलेगा क्रांतदर्शी दीर्घदर्शी. क्रांतदर्शी शब्दाचा अर्थ जे पाहत असताना देश कालाचं उल्लंघन करून पाहू शकतात. त्याचा पुढच्या जन्मात काय परिणाम होईल हे जाऊन जाणू शकतात. मागच्या जन्मात कोण होतं हे जाणू शकतात. स्वर्गात आता काय चाललेलं आहे हेही तर सांगू शकतात. कारण ते काय आहे, क्रांतदर्शी आहे. क्रांत देशकालाचं क्रमण करून त्यांची दृष्टी पलीकडे जाऊ शकते. स्वर्गीचा लोचायके समुद्रा पलीकडील पहिलीकडील देखे मनोगत ओळखे मुंगीयेचे. अशा प्रकारची शक्ती ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना कवयः म्हणतात. कवया तर कवयः अपि मोहिता. भगवंताची प्राप्ती विद्वानालाही जड जाते. आणि मग दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. तुम्ही तर कवयः वदन्ति असे क्रांतदर्शी दीर्घदर्शी सांगतात भगवंताच्या प्राप्तीचा रस्ता. बाबा बाबा अवघड आहे हो. तुकोबारायणीही त्याचा अनुवाद केलेला आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. शुळावर बसल्यानंतर मिळणारी ती काय पोळी आहे. म्हणजे शुळावर ठेवलेली असं नाही, त्याला काय शेडी लावून काढता येईल.
परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी ते व्हावा पोटी आणवता. असा अत्यंत कठीण आणि वेळ खाऊ असणारी ही साधना, पण जर एकाच साह्य प्राप्त झालं तर मग काहीच लांब नाही, मग वेळही लागत नाही आणि कठीणही नाही. पहिला थोडे आहे, कठीण सोपं आहे, आणि दुसरा थोडे आहे या शब्दाचा अर्थ कमी वेळात न चिरात लवकर प्राप्त होणार आहे. थोडे आहे, थोडे आहे, पण कधी चित्त साह्य झाले. चित्त जर आपल्याला साह्य झालं, चित्त जर आपल्याला अनुकूल झालं, चित्ताने जर आपल्यावर उपकार करायचे ठरवले, मित्र बनला चित्त. कोणाचं चित्त? दुसऱ्याचं नाही, आपलं, ज्याची त्याचं चित्त. मग आपलं चित्त काय आपल्याला सहकार्य नाही करत का? परमार्था करता आपलं चित्त आपल्याला सहकार्य करतं, मातीत घालण्याकरता. आपलं चित्त आपल्याला सहकार्य करतं वाटोळ करण्याकरता. आपलं चित्त आपल्याला सहकार्य करतं दुःखाचे डोंगर निर्माण करण्याकरता. परमार्थामध्ये सहकार्य करतंय असं दिसत नाही. चित्तच नाही महाराज, ही इंद्रिय सुद्धा, डोळे असतील, कान असतील, नाक असेल, जीव असेल, आपल्याला हिता करता परमार्था करता नाही सहकार्य करत. कर्मेंद्रिय सुद्धा, पाय, हात, वाणी परमार्थात नाही सहकार्य करत. ज्ञानोबा त्यांच्या विषयी लिहितात, हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे. जे जे हिताशी निके, जे हिताला पोषक आहे, हिताकरता चांगलं आहे, हितकारक आहे, त्याचं सेवन करायचं म्हटलं का इंद्रियाचं थोबाड वाकडं झालंच. आता काय बरं, देवाचं गुण गायचं आणि एखाद्यालाची निंदा करायची, दोन्ही कामं कोण करतं? वाणीच करते की नाही. निंदा करायची असली तरी वापर कोणाचा करावा लागतो? वाणीचाच वापर करावा लागतो. आणि देवाचे गुण गायचे असले तरी वापर कोणाचा करायचा असतो? वाणीचाच करायचा असतो. पण बघा, देवाचे गुण असताना, गुण गाताना वाणीची स्थिती काय असते आणि दुसऱ्याच्या नाल्या उपसताना वाणीची स्थिती काय असते. ऐकायला बसलेल्या माणसाला जांभळी येईल, तिथंच खातील, तिथंच शिकतील. त्यांनीच त्याला माणसात उभं केलेलं असेल आणि त्याचेच दोष गायला पहा कसे एकत्र. का त्याच्यासारखं दुसरं वाटोळ होण्याचं दुसरं कोणतंच साधन नाही ना. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की गुरुं हों कृत्य तुम कृत्य स्मशाने जायतो वृक्ष. मसन वाट्यातलं झाड व्हावं लागतं त्याला, मसन वाट्यातलं. पण ते करत असताना चित्त जेवढं उल्लसित असतं तेवढं देवाचं नाव घ्यायला मग विठ्ठल कोणा माग लावे. भाडव्याच्या घरदार सोडून आलाय, तिथलं काम बुडवलेत, पैसे हरामखोराने खर्च केलेले, इथं येऊन राहिलाय, लोकांच्या पंक्ती आणतो. तो तरी काय करेल? ती म्हणतच नाही चांगलं विठ्ठल विठ्ठल. वारच जात लगे. असं हिताचं साधना करायची म्हणलं की वारच जात. फाजील गोष्टी करायला किती का उल्हास असतो.
कर त्याच्यावर केस, तुला मी पैसे देतो. काय लागतंय तुला सांग, वकील लावायचा, वकील लावितो, अमकं करायचं, अमकं करीतो. आणि सत्कार्याला म्हणलो, या वर्षी आता दुष्काळात मी तुम्हाला कसं काय वाटतं सप्ताह करावा. सत्कार्य करायचं, दृष्टादृष्टाची जोडी लागी भांडवल कवडी न सुटे कवडी. आणि जेथ सर्वस्व हानी तेथ कोडी वेचिते का. करोडो रुपये महाराज क्रिकेटचे खेळ असतात, किती खर्च होत असेल असं वाटतं तुम्हाला. एक सामना घ्यायला असे पाण्यासारखा पैसा वाहतो, पाण्यासारखा. तो नाही दिसत रे, ह्या हरामखोराला यात्रेत पैसे खर्च झालेले दिसतात. ते तरी काय करायचं, बुद्धीच तसे त्याला सहकार्य कर, चित्ताने असं वाटोळं होण्यामध्ये सहकार्य असतं. निवडणुकीत अरे बाप बाप बाप, भारत हा देश श्रीमंत आहे की गरीब आहे हे पाहायचं असेल तर कधी पाहावा, निवडणुकीच्या टायमाला. शिर्डीच्या पेटीत रोज करोडोने निघतात महाराज पैसे. ते काय अमेरिकेतले थोडी लोक आणून टाकी. मग दारूचे बॉक्स काय बाकी, मताला 5-5 हजारापर्यंत गेलाय बाबा. मतदान, लोकशाही, काय विटंबना अशा प्रकारची. तेव्हा हिताशी इंद्रिय सुद्धा हिताचं पोषक, हिताचं काम करायचं म्हटलं की त्याला कसं तरी वाटतं. आणि मग हे तर अध्यक्ष इंद्रियाचं कोण, मन चित्त. नकोच वाटतं लगे. त्यामुळे हित सहकार्य करत असेलच असं नाही. बघा ना तुम्ही, आता रात्रीच लाईन येत असेल, पाणी द्यायचं गव्हाला, थंडी सुटलेली आहे म्हणून शेतकरी तसाच झोपलाय असं दिसेल कधी. काकड्याला नाही यायचा पंढरपुराला आल्यावर, एक हरामखोर काकड्याला येत नाही पोट्यामध्ये. का, त्याचं कल्याण होईल ना. त्यांचं सगळ्याच तसंच आहे, आमचंही तसंच आहे. त्याचं कारण आहे की चित्त आपल्याला सहकार्य करत नाही. कारण कुठल्याही कर्मात प्रवृत्ती होण्याकरता पहिल्यांदा संवेदना कुठं व्हावी लागेल, चित्तामध्ये. आपल्याला तिथं जायचं नाही, जायलाच पाहिजे, जायचंच. जिथं कल्याण आहे ते मनातच येत नाही करावं, करू नये असं मनात येतं. या माणसाचं त्याला चित्ताचं सहकार्य नाहीये. आणि मग चित्ताचं सहकार्य नसेल तर परमार्थात पदरात काहीच पडत नाही. चित्ताचं सहकार्य नसेल तर परमार्थात येता येईल, परमार्थातले साधनातले गुण संपादन होतील, कीर्तन करता येतील, म्हणता येईल, वाजवता येईल, लोक मानतील, पण पदरात काहीच पडणार नाही. नरकातच अशा प्रकारचं हे चित्त त्याला घालेल, भक्ती करून, कीर्तन करून, सप्ते करून. त्यामुळं परमार्थामध्ये दुसरी कोणाची अनुकूलता नसली तरी कोणाची असावी, चित्ताची असावी. मला चित्त फारच महत्वाचं आहे, फारच महत्वाचं आहे. कान्होबाईंनी फार सुंदर अभंग केलेला आहे. तेने कृपा केली आम्हावरी, म्हणवनी आलो या देशा. या परमार्थाच्या आजच्या स्थितीपर्यंत आम्ही जे आलो त्याचं सर्वस्वी अशा प्रकारचं श्रेय आहे या चित्ताला, कारण त्यांनी आमच्यावर कृपा केली. यांना काय लागत सांगायला, ही चित्ताची कृपा असते आपल्यावर. तुकाराम महाराजाला काय लागत, यांना म्हणावं तुकाराम महाराजांना, मग कळल. म्हणजे तुकाराम महाराज ज्ञानोबापर्यंत
आलोचना करणारी चित्त नाहीत असं समजू नका. तुकोबाराय म्हणतात, पण जर ते चित्ताने सहकार्य करायचं ठरवलं, महाराज पूर्णच जर सहकार्य केलं चित्ताने, 1 सेकंद सुद्धा लागत नाही, 1 सेकंद सुद्धा लागत नाही. चित्ताने जर पूर्ण सहकार्य केलं तर अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडली या कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागीन्नला. संतांनी उच्चारलेले हे शब्द उच्चारल्यानंतर कानावर पडण्याकरता असे काही तास 2 तास लागतात, आणि लगेच जर चित्त तदाकार झालं, कामच झालं. कामच अशा प्रकारचं झालं. तुकोबाराय म्हणतात, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देह माझा न म्हणा. देह आपला आहे का? येतं तर्काने आपण किती काही वेळेला सिद्ध करतो, ऐकलेलं आहे. म्हणा मग देह माझा नाही. म्हणा या शब्दाचा अर्थ तशा प्रकारचं माना. म्हणा म्हणजे माना, आणि ते कोण मानण्याचं काम कोणाकडे असतं? कानाकडं. कानाकडं नाही राहत. तो देह माझा तर म्हणत नाहीच नाही, पण इथून लाडून खिशात घालून नेता येतो का तो पाहतो. काय काय करणार आहे शास्त्रन, काय करणार आहेत संतन, काय करणार आहे. अशी विचित्र अवलादी आहे महाराज. तिथून परमार्थ करण्याकरता इकडे येतात आणि इकडून दोष घेऊन जातात. कायच करणार आहे. इतके सप्ते वाढले कसं काय पाऊस पडत नाही, काय ढेकळं होते. चित्ताने सहकार्य केलं पाहिजे ना. चित्त नाही होऊ शकत. चित्ताने सहकार्य केलं मग अवघड काहीच नाही. सगळा परमार्थ हा चित्ता करताच आहे. परमार्थाने शरीरावरही काही परिणाम होत नसतो आणि आत्म्यावरही काही परिणाम होत नाही, कारण आत्मा अपरिणामी आहे, अविकारी आहे. तो कधीच अशुद्ध, कधीच त्याच्या ठिकाणी दोष नाही आहे. तो शुद्ध बुद्ध मुक्त जसा आहे तसाच आहे. पूर्वी तसाच होता, आताही तसाच आहे आणि पुढेही तसाच आहे. दारू पिणाराचाही आत्मा तसाच आहे आणि भजन करणाराचाही आत्मा तसाच आहे. खून करणाराचाही आत्मा तसाच आहे आणि उद्धार करणाराचाही आत्मा काय आहे तसं. आत्म्यात काहीच फरक पडत नाही परमार्थाने. शरीरही तसेच असतात. काय होतं शरीरामध्ये? मग परमार्थ चित्ता करता करायचा आहे. आणि मग खूप मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं. मोठे दवाखाने म्हणजे जिथली फी जास्त असते, त्याच्या सगळ्या व्यवस्था तशा असतात, त्याच्यामुळे त्याला पैसाही तसा लागतो. परदेशातून डॉक्टर बोलावले, फॉरेनहून विमानाने डॉक्टर आलेले आहेत. ते ज्या रोगाकरता त्यांना बोलावलेलं आहे त्या रोगाची सगळी सामुग्री, साधन सामुग्री त्याने आणलेली आहे. सगळं काही आहे. कसं हो डॉक्टर साहेब? त्यांनी सांगितलं नाही हो. का? ते शरीरच औषधाला काय करत नाही. हा, तो मला शब्द पाहिजे होता. ते शरीरच प्रतिसाद देत नाही, त्याच्यामुळे नाही आम्ही काही करू शकत. औषधही काही करू शकत नाही, कारण शरीरच प्रतिसाद देत नाही. तसं कार्तिकीची वारी, पंढरपूर सारखं क्षेत्र, कथा पारायणासारखी साधना, सगळं चांगलं आहे हो.
पण चित्ताने जर प्रतिसाद दिला नाही तर काहीच उपयोग होत नाही, सगळंच मातीत आहे. चित्ताने प्रतिसाद दिला पाहिजे. आणि जर पूर्ण चित्ताने प्रतिसाद दिला तर मग काहीच वेळ नाही लागत, काहीच वेळ लागत नाही महाराज. त्या भागवतामध्ये कथा येते, ते गोकर्णाने त्या ह्याच्या उद्धाराकरता भागवत ठेवलं होतं म्हणते, कुणाच्या ते धुंदुकारीच्या. आणि मग तो काही दिसत थोडासा तो येऊन बसलेला, पिशाच्या योनीला गेलेला तो. पिशाच्या योनी त्याचं पिशाच्याचं प्रत्यक्ष नसतं होत. लोकाला भूत कशी दिसतात मला नाही माहिती, पण शास्त्र असं सांगते. आणि मग तिथं ऐकायला बाकीचा समाज किती काही जमलेला होता, पण तो मुक्त झाला, बाकीचे नाही झाले मुक्त. म्हणजे तो पिशाच्या योनीत असताना मुक्त झाला आणि बाकीचे मानव देहात असताना नाही मुक्त झाले महाराज. तर तिथंही ते प्रतिसाद नाही दिला चित्ताने तर काय करते, देह काय करणार आहे. चित्त महत्वाचं आहे ना. तेव्हा परमार्थामध्ये चित्त अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या चित्ताने जर सहकार्य केलं, चित्त सहाय्य झाले. तुकोबारांचं एक प्रमाण आहे महाराज, सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. आनंद व्यक्त केलेला आहे तुकोबाराने. तुकोबारा म्हणतात सगळ्या इंद्रियामध्ये मन प्रधान आहे आणि त्या मनाने एवढं सहकार्य केलंय की ते मनच पांडुरंगाचं काय करतं, ध्यान. महाराज वाणीलाच देवाचं नाम घेण्याचा छंद लागावा, डोळ्यालाच देवाचं रूप पाहण्याची आवड निर्माण व्हावी आणि मन भगवंता करता हावरं बनावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीवभाव येणे सोशे मन, झाले हावभरी. आमचे मढे इकडं असतात, इकडं मन नाही हावर होत इकडल्या साधनेविषयी, मन तेच प्रपंचाविषयीच. इथून मग पोराला अमकं बरं दिसेल, त्याला तमकं होईल, त्याच्यात उत्साह राहतो मनाला. ते कीर्तनात असं सांगितलं आणि प्रवचनात ऐकायचं म्हणून ऐकायचं, बसायचं म्हणून बसायचं, करायचं म्हणून करायचं. त्याच्यात रस कुठं घेतं मन, असं त्याला आनंद नाही वाटत. चित्ताचं सहकार्य लागेल. तुकोबाराय म्हणतात जर चित्ताने सहाय्य केलं, चित्त सहाय्य झाली, मग थोडे आहे. आता चित्ताने काय सहकार्य करायला पाहिजे, मागच्या अभंगाचा त्याचा संबंध आहे. मान अपमान गोवे अवघे, तुकाराम महाराजांनी सांगितलं, पण त्याला चित्ताने सहकार्य केलं पाहिजे ना. मान आणि अपमान हा गोवा वाटून त्याला बाजूला फेकून देण्याकरता चित्ताने तसं सहकार्य केलं पाहिजे ना. तुम्हाला असं वाटतं का फक्त लग्नातच ते मान अपमानामुळे भांडणं होतात? नाही महाराज, हे परमार्थामध्ये सुद्धा हे सगळे चुथडे चाललेले आहे. कशामुळे चाललेले आहेत? मान अपमानामुळेच चाललेले आहे. आम्हाला नाही मानलं, आम्हाला मान मिळणार नाही. पण ते परमार्थिक असून कसं काय असं होतं? तिथं काय होतं, सर्वसामान्याचं ठीक आहे बाबा, पण त्यांना तर ज्ञानेश्वरी कळते, गाथा कळतो, कीर्तन करतात, लोकांना ज्ञान सांगतात. मी असं कसं काय होतं? असं होण्याचं मुख्य कारण आहे चित्त सहकार्य नाही करत. कळणं वेगळं, आम्हाला कळतंय ते लोकाला सांगण्याकरता, आणि मानणं वेगळं. कळणं वेगळं आणि मानणं वेगळं. तुकोबाराय म्हणतात मानी येले नाही बहुमता,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही. का तुको बरं इतके पुढे गेले हो? साधना तर आपणही ते करतो, तेही तेच करतात, मग तुको बरं एवढे कसे काय पुढे गेले? तर त्याचं कारण आहे, मानिले नाही बहुमता. सत्य आणि असत्याला मी मन साक्षी बनवलं, बहुमताला किंमत दिली नाही. आणि आपली सगळी किंमत कशाला असते? बहुमताला. चित्त बहुमताला मान देत. मग चित्ताने काय मानलं? बहुमताला नाही मानलं. काय मानलं? मानियेला, स्वप्नी गुरुचा उपदेश. स्वप्नात गुरुनी जे सांगितलं ते आमच्या चित्ताने मानलं. जागृतीत सांगत होते लोक, ते नाही मानलं. तुकाराम महाराज, अहो तुमच्या हिताचं आम्ही सांगतो, आम्हाला काय करायचंय? शेवट तुम्ही केलं तर तुम्हालाच ते भोगावं लागणार, भरावं लागणार, आम्हाला थोडी. पण आमचं प्रेम आहे म्हणून लय असे कल्याणाचे सांगणारे येत होते. तुकाराम महाराज साधना करत होते त्यावेळेला. पहिल्यांदा तुकाराम महाराज दुर्लक्ष करायचे, पण नंतर तर बोर्डच लिहून ठेवला होता, तुमचा फाजीलपणा तिकडंच गंगेच्या पलीकडं, इकडं नाही यायचं. परमार्थाविषयी बोलायचं असलं तर इकडे यायचं, व्यवहाराविषयी काही बोलायचं नाही. हा, नका मज पासी वदो प्रपंचाचे. तेव्हा स्वप्नात गुरुने उपदेश केलेला तो मानला. मानणारं मन आहे. महाराज आमच्या समोर गाथा असतो, सांगणारे असतात, विवेचन करणारे असतात, आमचं मनच मानित नाही. काय करणार आहे? काय करणार तुकाराम महाराज? काय करणार पांडुरंग? काय करील चंद्रभागा? काय करील पंढरपूर? काय करील कीर्तन प्रवचन? आपल्या मनाने जर मानायचंच नाही ठरवलं तर कोण काय करणार आहे? नेहमी सांगतात ना, एकाचा पिपाने वाजवायचा धंदा होता, गोड वाजवायचा. त्याच्यामुळं लग्न सराईत त्याला एवढा भाव वाढायचा. 2-3 महिना काम केलं, वर्षभर पुरायचं. त्याला असं वाटायचं पोराने बी शिकावं, ते नोकऱ्या लागत नाहीत, शेतीचं असं लहरी काम आहे पावसामुळं, व्यापार सगळ्याला जमतो असं नाही. हे बरं आहे आपलं बा, पण त्याच्याकरता बी रियाज करावा लागतो ना, प्रॅक्टिस करावी लागते. आता पोराला ती पिपाणी पाहिली का त्याच्यावर दगड घाला वाटायचं, त्याला ते आवडतच नव्हतं. पुष्कळ सांगून पाहिलं, हाणून मारून पाहिलं, त्याच्या आईला सांगायला लावलं, पाहुण्या रावळ्याकडून सांगितलं, ते काही पिपाणी हातातच घेत नव्हतं. आता शिकवणार घरचा आहे, त्याला काही पैसे म्हणजे ट्युशन लावायचे किंवा कुठं पाठवायचं संस्थेत काही गरज नाही ना, तो स्वतःच असतो ना. शेवट असं रागावलं, त्याला धरलं, त्याला असं जमिनीवर पाडलं उतानं आणि त्याच्या छाताडावरच बसला. त्याचे हात घेतले आपल्या खाली आणि त्याच्यावर बसला आणि ती पिपाणी त्याच्या तोंडात खूप असली. तो लागला मोठ्याने हसायला, मोठ्याने हसायला लागला. जसे कीर्तनाला बसलेली माणसं असे मनातले मनात असतात तसं. ते म्हणे झालं ना तुमचं, मी फुकणारच नाही. आता काय करणार तुम्ही? मी जर फुकलंच नाही तर तुम्ही काय करणार आहात? तसं महाराज साधू संतांनी सगळ्या वेदशास्त्र संस्कृत मधलं ज्ञान आकलन केलं, त्या साधना केल्या, त्याचा अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन आपल्या भाषेमध्ये सहज आपल्याला समजल असं वाङ्मय तयार केलं. पण आम्ही मानणारच नाही. काय करणार आहे तुकाराम महाराज? काय करणार काय? तेव्हा चित्त साह्य झाले या थोडे आहे. चित्ताने जर सहकार्य केलं तर मग काही कठीण नाही. बस हर्षामर्ष पाही अंगी नाही अंगी. द्वंद्वाला जवळ येऊ द्यायचं नाही असं चित्ताने ठरवलं. अनुकूल वस्तू प्राप्त झाली तरी आनंद नाही आणि प्रतिकूल वस्तू प्राप्त झाली तरी दुःख अशा प्रकारचं नाही. हर्षामर्ष नाही अंगी. मग हे सगळं पांडुरंगाकडे. तो का म्हणे, असो तुझे तुझ मस्तकी नाही ये लौकिकी आता
माझं वर्तन आहे. अनुकूल शरीराला असतं, प्रतिकूल शरीराला असतं. शरीर पांडुरंगाची अशा प्रकारची देण आहे, पांडुरंगाची वस्तू आहे, त्याचा संबंध आहे, आमचा काही संबंध नाही. सगळ्या साधनाचं हे सार आहे, सगळ्या साधनाचं हे सार आहे की कसाही प्रसंग शरीरावर येऊन आदळला तरी मनाने ते आपल्याकडे घ्यायचंच नाही. अवघ्या साधनाचे सार. अवघ्या साधनाचे म्हणजे जप असेल, तप असेल, तीर्थयात्रा असेल, दान असेल, परोपकार असेल, यज्ञ असेल, भक्ती असेल, योग असेल, हे सगळे एवढी जी साधनं आहेत, त्या सगळ्या साधनाचं हे सार. काही हे जर मिळालं, हातात आलं, तर मग कुठं काही शोधावं लागत नाही, काही लागत नाही, न लगे फार शोधावे. चित्ताने हे मानायचंय. फक्त काय मानायचंय? जे लटिक आहे त्याला लटिक मानायचंय. काय आहे लटक? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार. आणि मग वारकरी असला तर चोऱ्या करताना सुद्धा अभंग हा म्हणतच करत राहतो ना. लटिका व्यवहार सर्व हा संसार, हे सगळं लटिक आहे आणि त्याची सुरुवात शरीरापासून आहे. संसार संसार लसावीच्या दृष्टीनं पाहिलं, वेष्टीच्या दृष्टीनं पाहिलं तर शरीर हाच संसार आहे. तो खोटा आहे, आपलं स्वरूप नाहीये. म्हणून देहाचा अभिमान सोडणं हे आहे सगळ्या साधनाचं सार. तो अभिमान कुणी धरलेला आहे? चित्ताने. आणि मग ज्याने धरलाय त्याने सोडावं लागेल ना. ज्याने धरलेला नाही किंवा एकाने अभिमान धरला आणि दुसऱ्याने सोडला, काय उपयोग होतो? नाही का? तुकोबाराय म्हणतात, चित्त ज्या वेळेला अभिमानाला सांडतं, चित्ताने जर सहकार्य करायचं ठरवलं तर मग काय अवघड नाही, चित्त सहाय्य झाली. आणि जर अभिमान गेला, झालं महाराज, कामच झालं. तू काय म्हणे, देव झाला देव. अभिमान रे कोडावं घ्यायची पुरे. अभिमान नाही शिल्लक झाला की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अभिमान म्हणजे देह मी आहे अशा प्रकारची धारणा, ते चित्त धारण करत. आणि मग चित्त ते सोडित नाही. आणि चित्ताने ते नाही सोडलं की मग कुठल्याही साधनात गेला तर तिथला अभिमान वाढतो. गावाकडे असल्यावर मी पाटील आहे असं म्हणतं चित्त. इकडे आला का मग मी गायक आहे, मी कीर्तनकार आहे, मी महाराज आहे, मी मठपती आहे, याचा अभिमान धारण करतं. संन्यास घेतला तर मी संन्यासी आहे. आणि तो अभिमान तोच मूळ राहिला.